आता रूल्स ऑफ अकाउंटिंगप्रमाणे आपण ह्या सगळ्या एंट्रीज पास करूया. ओके. आता पहिल्या आपण एंट्री परचेसच्या पास करूया. काल आपण शिकलो होतो. आज मी तुमच्याकरता खास रेकॉर्डिंग करून घेतो आहे, म्हणून आपण एंट्री पास करूया. आता इथं डेट टाका. पहिल्यांदा इथं डेट काय टाका, 1/4/2025. ओके. आता इथं पहिली एंट्री काय, परचेस गुड्स इन कॅश ₹1500. एंट्री काय करणार, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कोणत्या दोन अकाउंटवरती आपला परिणाम होईल, तर परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. मग इथं आपण पहिल्यांदा अकाउंट अफेक्टेडमध्ये लिहायचं परचेस, इथं लिहायचं कॅश. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, तर नॉमिनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल. परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. आता आपला खर्च कुठला आहे, परचेस आहे, म्हणून इथं रिझनमध्ये आपण काय लिहिलं, तर परचेस इज अँड एक्सपेन्सेस. बरोबर आहे. काय लिहिलं आपण, परचेस इज अँड एक्सपेन्सेस. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमधनं काय गेलं, आता कॅश गेली, म्हणून रिअल अकाउंटच्या नियमानुसार कॅश गोज आउट. समजली पहिली एंट्री. आता इथनं व्यवस्थित. आता इथं दुसरी एंट्री, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर राज ₹25,000. राजकडनं आपण ₹25,000 माल खरेदी केला. कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल आपला, परचेस अकाउंट आणि राज अकाउंट. इथं आपण डेट टाईप करूया 2/4. एंट्री होईल परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर राज अकाउंट. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, परचेस इज द नॉमिनल. राज हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल. कोणत्या अकाउंटला डेबिट, परचेसला डेबिट, राज अकाउंटला क्रेडिट. एक्सप्रेशन काय येणार आपण, परचेस इज अन एक्सपेन्सेस आणि मिस्टर राज इज गिवर. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द गिवर, मिस्टर राज इज गिवर. आलं. 3/4/2025. रिटर्न गुड्स टू राज फॉर ₹5,000. राजला आपण ₹5,000 माल परत केला. कुणाला माल परत केला आपण, आता राजला. माल कुणाला मिळाला, राजला. माल परत केला म्हणून त्याला आपण काय म्हणलं, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे आपलं नेहमी काय असतं, इन्कम स्वरूपामध्ये असतं. राज हे आपलं काय झालं, पर्सनल अकाउंट. परचेस रिटर्न्स हे कुठलं झालं, आपलं नॉमिनल अकाउंट. राज अकाउंट डेबिट, परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट. मिस्टर राज इज रिसिवर. काय मेन्शन केलं आपण, मिस्टर राज इज रिसिवर. ओके. आणि परचेस रिटर्न इज अन इन्कम. परचेस रिटर्न इज अन इन्कम. समजलं एंट्री आता आहेत ना. आता पुढची एंट्री काय, पेमेंट मेड टू राज इन कॅश ₹15,000. राजला आपण पैसे परत केले. पैसे कुणाला मिळाले, राजला मिळाले. राज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. राज इज द पर्सनल अकाउंट, कॅश इज द रिअल अकाउंट. बरोबर आहे. याला डेबिट, याला क्रेडिट. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. आपल्या बिझनेसमधनं काय गेली, कॅश गेली. कॅश गोज आउट. ओके. पेमेंट मेड टू राज फॉर ₹5,000 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया. राजला आपण चेकने पेमेंट केलं. राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. दोन्ही अकाउंट आपले कुठले झाले ना, आता पर्सनल अकाउंट झाली. सो मिस्टर राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. राज कुठलं अकाउंट झालं, पर्सनल. बँक ऑफ इंडिया कुठलं अकाउंट झालं, पर्सनल. राज अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. मिस्टर राज इज रिसिवर. बरोबर आहे. आणि बँक ऑफ इंडिया इज गिवर. चेक कोणी दिला, तर बँकेने आपल्याला चेक दिला. बँक ऑफ इंडिया इज गिवर. कळलं तुम्हाला आता. या अशा प्रकारच्या आपण काय केलं, आता इथनं परचेसच्या एंट्रीज इथनं आपण आता पास केलेल्या आहेत. ओके. म्हणजे जगामध्ये आपण कुठं जरी काम करायला गेलो
तर ह्या 5 एंट्रीच्या बाहेर कुठल्याही प्रकारच्या एंट्री कधी पण नसणार आहेत. बरोबर आहे. आत्ता जे आपण बघितलं त्याला आपण काय म्हणलं, परचेस एंट्रीज. इथे शीट 1 नाव आहे, ह्याला आपण नाव चेंज करूया. त्याला इथं लिहूया परचेस एंट्रीज. ओके. आता हे सेम शीट मी तयार करतो, हे ॲप्लिकेबल टू सेलला करूया. याच्यामध्ये आपण सगळ्यात इथनं पुढं सेल्सची एंट्री पास करूया. ओके. थोडंसं मोठं करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित बघता येईल. ओके. इथं वरती आपण त्याला हेडिंग देऊया सेल्स एंट्रीज. काय केलं आपण त्याला इथं आता सेल्स एंट्रीज. ओके. आता इथनं आपण खाली सगळ्या सेल्स एंट्री दिल्या. 5 द सेल्स एंट्रीज. काल आपण पहिला पार्ट बघितला, आत्ता आपण हा पार्ट बघूया. सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000. 85,000 रुपयाचा माल आपण विकला. काय एंट्री करतो आपण, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे आपलं, नॉमिनल अकाउंट आहे. कुठल्या 2 अकाउंटवरती परिणाम होईल, कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. तर आता इथं आपण कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. रिअल अकाउंटचं नेम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश आलं, कॅश कम्स इन. सेल्स इज अन इन्कम. ओके. ही आपली पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय आहे, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर संजय फॉर ₹75,000. संजयला आपण 75 रुपयाचा हजाराचा माल विकला. एंट्री काय करणार, संजय अकाउंट डेबिट टू सेल्स. थोडक्यात लक्षात ठेवायचं, सेल्सची एंट्री काढताना सेल्स अकाउंट नेहमी क्रेडिट येतं, परचेसची एंट्री काढताना नेहमी परचेस अकाउंट डेबिट येतं, सेल्स रिटर्न्स अकाउंट हे नेहमी डेबिट येतं आणि परचेस रिटर्न्स हे अकाउंट नेहमी क्रेडिट येतं. ओके. जेव्हा आपण सेल्सची एंट्री पास करतो तेव्हा सेल्स अकाउंटला कायम क्रेडिट असतं. जेव्हा आपण परचेस अकाउंटची एंट्री पास करतो तेव्हा परचेस अकाउंटला कायम डेबिट असतं. जर आपण खरेदी केलेला माल परत पाठवला त्याला आपण काय म्हणतो, परचेस रिटर्न. तर परचेस रिटर्न हे नेहमी कायम क्रेडिट असतं आणि सेल्स रिटर्न्स हे कायम नेहमी डेबिट असतं. ओके. आता आपण एंट्री पास करूया, संजय अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. संजय अकाउंट डेबिट टू सेल. आता संजय हे कुठलं अकाउंट आहे, व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंट. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे आपलं, नॉमिनल. संजय अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. मिस्टर संजय इज रिसिवर आणि सेल्स इज अन इन्कम. बरोबर आहे. रिटर्न गुड्स फ्रॉम मिस्टर संजय ₹5,000. एंट्री काय होईल, संजयला माल विकला, विकलेला माल आपल्याला परत आला. त्याला आपण काय म्हणलो, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय अकाउंट. सेल्स रिटर्न हे जे अकाउंट आहे ह्याला म्हणलं आपण नॉमिनल अकाउंट. संजय जे आहे त्याला म्हणलं आपण पर्सनल अकाउंट आणि इथं डेबिट क्रेडिट संजय अकाउंट सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट क्रेडिट. सेल्स रिटर्न इज अन एक्सपेन्सेस. ओके. आणि मिस्टर संजय इज गिवर. ओके. कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर संजय फॉर ₹15,000. कॅश अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. संजयकडनं आपल्याला पैसे मिळाले म्हणजे आपण कॅशला डेबिट केलं, संजयला आपण क्रेडिट करणार. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, कॅश इज द रिअल अकाउंट. संजय हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. याला डेबिट क्रेडिट, कॅश अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट क्रेडिट. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेसमध्ये कॅश आलं म्हणून काय म्हणलं आपण, कॅश कम्स इन. मिस्टर संजय इज गिवर. समजते. आता संजयकडनं आपल्याला चेक मिळाला, तो चेक आपण कुठे डिपॉझिट केला, बँक ऑफ इंडियामध्ये. बरोबर आहे. बँक ऑफ इंडियामध्ये जर आपण चेक डिपॉझिट केला तर एंट्री आपण काय करतो, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू चेक अकाउंट.
चेक कुणाला मिळाला? बँकेला मिळाला. चेक कोणी दिला? संजयने दिला. एंट्री काय होईल? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय अकाउंट. बँक ऑफ इंडिया हे कुठलं अकाउंट आहे? पर्सनल. संजय हे कुठलं अकाउंट आहे? पर्सनल. याला डेबिट, याला क्रेडिट. हु इज द रिसिवर? बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. हु इज गिवर? मिस्टर संजय इज गिवर. समजलं इथं तुम्हाला एंट्री आता? हे एंट्री झाली आता. कळलं तुम्हाला? म्हणजे जेव्हा आपण सेल्सच्या एंट्री पास करतो तेव्हा आपण माल रोखीने विकला, माल उधारीवरती विकला, विकलेला माल परत आला, पार्टीकडनं कॅश आली, पार्टीकडनं चेक आला. कळलं का? ह्या साधारणपणे सेल्स संदर्भातल्या इथं आपल्याला असल्या एंट्रीज आहेत. आता ह्या पुढच्या एंट्री कुठल्या आहेत? पास द बँक एंट्रीज. तर आपण आता याचा अभ्यास करूया. ओके, पास द बँक एंट्रीज. ओके, काही शंका त्याच्यात तुम्हाला? शंका आहे का आता काय? इथं आपण याला इथं करूया सेल्स. सेल्स एंट्रीज. ओके, आता वरती आपण हेडिंग देऊया बँक एंट्रीज. दिसते? बँके. आता बँकेच्या संदर्भामधल्या काय एंट्री असतात ते आपण बघूया. आता पहिली एंट्री काय आहे? ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटिंग ₹50,000. बँकेमध्ये आपण पैसे भरले. काय एंट्री करणार? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पैसे कुणाला मिळाले? बँकेला मिळाले. आपल्या बिझनेसमधनं काय गेली? कॅश गेली. कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम झाला आता? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग आता आपण पहिली एंट्री पास करूया. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. बँक ऑफ इंडिया हे कुठलं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे? कॅश इज द रिअल अकाउंट. कॅश कुठला अकाउंट आहे? रिअल. बँक अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंटला क्रेडिट. आता इथं पर्सनल अकाउंटचं नेम काय? बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. रिअल अकाउंटचं नेम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. ओके. विड्रॉल कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज. बँकेतनं आपण ऑफिस यूज करता पैसे काढले. काय एंट्री करणार? कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. ऑफिस करता आपण जे पैसे बँकेतनं काढले जातात तेव्हा ते पैशाचा आपण नेहमी सेल्फ म्हणून असा उल्लेख करून ते पैसे आपण काढतो. बँकेतून पैसे काढले म्हणजे आपल्या बिझनेसमधनं कॅश आली आणि बँक अकाउंटला क्रेडिट केला. कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. कॅश हे कुठलं अकाउंट आहे? रिअल. बँक ऑफ इंडिया कुठलं अकाउंट आहे? पर्सनल. कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. रिझन काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन बिझनेस? कॅश. सो कॅश कम्स इन. हु इज द गिवर? बँक ऑफ इंडिया इज गिवर. समजलं इथं तर तुम्हाला? पेमेंट मेड टू मिस्टर राज ₹5,000 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया. एंट्री काय होईल? राज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बरोबर आहे? मग अशी आपण एंट्री केली होती. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. राज हे कुठलं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया इज ऑल्सो पर्सनल अकाउंट. राज अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. हु इज द रिसिवर? मिस्टर राज इज
रिसिव्हर. राज इज रिसिव्हर आणि बँक ऑफ इंडिया इज गिव्हर. ओके, कळलं? आता इथे एंट्री संजयकडनं पेमेंट आलं, मग अशी आपण एंट्री केली होती. काय करणार? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. ह्या बँकेच्या संदर्भातल्या एंट्री आहेत. आता बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय अकाउंट. दोन्हीसुद्धा आपले काय झालेत ना आता? पर्सनल अकाउंट. बरोबर आहे. डेबिट क्रेडिट. बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. मिस्टर संजय इज गिव्हर. ओके. आता फंड ट्रान्सफर फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू महेश बँक. ओपन ए बँक अकाउंट, डिपॉझिट कॅश. बँक ऑफ इंडियातून महेश बँकेला पैसे ट्रान्सफर केले, म्हणजे पैसे कुणाला मिळाले? महेश बँकला. महेश बँक अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. काय एंट्री करणार आपण? महेश बँक अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. महेश बँक अकाउंट डेबिट टू दोन्ही सुद्धा इथनं आपल्याला पर्सनल अकाउंट. डेबिट क्रेडिट. हु इज द रिसिव्हर? महेश बँक इज रिसिव्हर. हु इज द गिव्हर? बँक ऑफ इंडिया इज गिव्हर. समजलं एंट्री येतं तुम्हाला? आता बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक ऑफ इंडिया 1500. बँक चार्जेस म्हणजे कुठले चार्जेस? जे आपले चेक बाउन्स होतात किंवा आपण कधी चेकबुक घेतो, कधी कधी आपल्या स्टेटमेंटचे चार्जेस असतात, त्याला आपण काय म्हणतो? बँक चार्जेस. बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बँक चार्जेस हे कुठलं अकाउंट आहे? तर नॉमिनल अकाउंट आहे. बँक ऑफ इंडिया कुठलं अकाउंट आहे आपलं इथनं? पर्सनल अकाउंट आहे. बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. बँक चार्जेस इज एन एक्सपेन्सेस. बँक ऑफ इंडिया इज गिव्हर. बँक चार्जेस पेड कोणी केले तर ते बँक ऑफ इंडियाने केले. बरोबर आहे. जसं आपण बँकेमध्ये चेक भरतो आणि भरलेला चेक काय होतो? बाउन्स होतो, त्याला आपण काय म्हणतो? चेक रिटर्न. चेक रिटर्न फ्रॉम मिस्टर संजय ₹35,000. संजयकडनं चेक परत आला. मग अशी चेक आला म्हणून आपण एंट्री काय केली? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू संजय अकाउंट. आता जो चेक भरला तो चेक काय झाला? बाउन्स झाला. बाउन्स झाला की एंट्री फक्त काय करायची? उलटी करायची. संजय अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. काय करणार आपण? संजय अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. संजय अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दोन्हीसुद्धा आपल्या इथनं काय झाली? इथनं आता पर्सनल अकाउंट झालं. डेबिट क्रेडिट. हु इज द रिसिव्हर? मिस्टर संजय इज रिसिव्हर. बँक ऑफ इंडिया इज गिव्हर. ओके. अशा प्रकारे इथं आपण आता एंट्री केली. जसं आपण मगाशी राजला चेक दिला होता, इथे दिसते राज अकाउंट डेबिट टू संजय बँक. तर राजचा पण चेक काय झाला? आपला बाउन्स झाला. आपण जो चेक दिला होता तोही बाउन्स झाला. एंट्री काय होईल? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू राज अकाउंट. काय एंट्री होणार इथं आता? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मिस्टर राज अकाउंट. दोन्हीसुद्धा इथनं आपली काय झाली? इथनं आता पर्सनल अकाउंट झाली. बरोबर आहे. एका अकाउंटला डेबिट, एका अकाउंटला क्रेडिट. हु इज द रिसिव्हर? बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. काय म्हणलं आपण? बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. हु इज द गिव्हर? तर मिस्टर राज इज गिव्हर. मिस्टर राज इज गिव्हर. कळलं? हे दोन्ही जे एंट्री आहेत, हे दोन्ही एंट्री कशाच्या आहेत? चेक रिटर्न.
ह्या दोन्ही एंट्री कुठल्या आहेत ना आपल्या आता चेक रिटर्न, म्हणजे मग तुम्हाला समजेल व्यवस्थित. ओके, ही आपण आता अशा प्रकारे एंट्री पास आउट केली. आता पुढची एंट्री काय आहे, टेकन अ लोन फ्रॉम रुपी बँक इन कॅश ₹75,000. कॅशमध्ये आपण रुपी बँकेकडनं लोन घेतलं. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम रुपी बँक. कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम रुपी बँक. ओके, अशी एंट्री केली. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. रुपी बँक हे कुठलं अकाउंट आहे, आपलं पर्सनल अकाउंट आहे. कॅश अकाउंटला डेबिट, रुपी बँकेला क्रेडिट. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं इथं आता, कॅश आलं. कॅश कम्स इन. हू इज द गिवर, रुपी बँक इज गिवर. अशी एंट्री आपण पास केली आहे, दिसते. आता मी इथं रुपी बँकेकडून लोन घेतलं आणि रुपी बँकेला मी पेमेंट केलं. पेमेंट कुणाला केलं, रुपी बँकेला. पैसे कुणाला मिळाले, रुपी बँकेला. रुपी बँक अकाउंट डेबिट, इंटरेस्ट लोन अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. असं सगळं मिळून पेमेंट त्याला आपण किती केलं, एकूण ₹16,000. बरोबर आहे. डेबिट काय करणार आपण, लोन फ्रॉम रुपी बँक अकाउंट डेबिट, इंटरेस्ट ऑन लोन अकाउंट डेबिट टू काय केलं आपण, बँक ऑफ इंडिया. ह्याला आपण आता इथनं क्लबिंग एंट्री केलेली. रुपी बँक आणि हे त्याला काय म्हणलं आपण, पर्सनल अकाउंट. ओके, इंटरेस्ट ऑन लोन जे आहे त्याला आपण काय म्हणलं, आपण त्याला नॉमिनल अकाउंट. ओके, ओके, ह्या अकाउंटला डेबिट, ह्या अकाउंटला डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंटला क्रेडिट. रुपी बँक इज रिसिवर. इंटरेस्ट ऑन लोन इज अन एक्सपेन्सेस. ओके, आणि बँक ऑफ इंडिया इज, बँक ऑफ इंडिया इज गिवर. बँक ऑफ इंडिया समजलं तुम्हाला इथनं का. अशा प्रकारे आपण ज्या आता एंट्री केलेल्या आहेत त्या सर्व एंट्रीज आपण कशाच्या केल्या इथनं, आपण आता बँक एंट्रीज. ओके, 3 प्रकारच्या आपण एंट्रीज पाहिल्या. आपण आता कोणत्या कोणत्या पाहिल्या, परचेस एंट्री. बरोबर आहे. पुन्हा तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करतो. या परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. रोखीने माल खरेदी केला, परचेस नॉमिनल अकाउंट आहे, कॅश रिअल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटचा नेम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन. परचेस इज अन एक्सपेन्सेस. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमध्ये काय केलं, कॅश केलं. परचेस अकाउंट डेबिट टू राज अकाउंट. परचेस हे कुठला अकाउंट आहे, नॉमिनल. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार परचेस इज अन एक्सपेन्सेस. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हू इज द गिवर, मिस्टर राज इज गिवर. राज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. राज इज रिसिवर, परचेस रिटर्न इज अन इन्कम. राज अकाउंट डेबिट टू कॅश. राज इज द रिसिवर, कॅश गोज आउट. राज कुठला अकाउंट आहे, पर्सनल. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. कॅश अकाउंटचा रिअल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया, त्याला आपण पेमेंट केलं आहे. राज इज रिसिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. आत्ता आपण अशा प्रकारच्या परचेस, सेल्स आणि बँकेच्या एंट्रीज इथनं आपण केलेल्या आहेत. ओके, आता पुढच्या ज्या एंट्री त्या खूप छोट्या आहेत त्या तुम्हाला लगेच समजतील. ह्याला म्हटलं आपण बिझनेस पास द बिझनेस स्टार्ट एंट्रीज. ज्यावेळी आपण एखादा नवीन बिझनेस चालू करतो तर नवीन बिझनेस चालू करताना ज्या एंट्रीज येतात त्या एंट्रीज इथनं आपल्याला समजतील. ओके, सेम ह्याच पद्धतीने आपण काम करून घेणार आहे.
ओके, ह्याला आपण काय म्हणलं आपण आता बिझनेस स्टार्ट एंट्री. ओके, आता इथं बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹25,000, फर्निचर ₹85,000, मशिनरी ₹150, कॉम्प्युटर ₹45,000. बिझनेस सुरू केला ही पहिल्यांदा आपल्याला कॅश आली. त्याला काय म्हणलं, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. त्याला म्हणतो कॅश अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल अशी एंट्री करा. ओके, कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल. प्रोप्रायटर कुठलं अकाउंट आहे, पर्सनल. बरोबर आहे. डेबिट क्रेडिट. रिअल अकाउंटचा नियम काय म्हणलं आपण, कॅश कम्स इन, प्रोप्रायटर इज गिवर. काय म्हणलं आपण, प्रोप्रायटर इज गिवर अशी एंट्री केली आता. ओके, पुढची एंट्री काय, फर्निचर टू कॅपिटल, मशिनरी टू कॅपिटल, कॉम्प्युटर टू कॅपिटल. आपल्याला 3 एंट्री करायच्यात. पहिली एंट्री काय केली आपण, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके, फर्निचर कुठलं अकाउंट आहे, रिअल. कॅपिटल हे कुठलं अकाउंट आहे, आता ह्याला इथनं आपण प्रोप्रायटर कॅपिटल असं म्हणूया. दिसते, फर्निचर कुठलं अकाउंट आहे, डेबिट. प्रोप्रायटर कॅपिटल क्रेडिट. फर्निचर कम्स इन, प्रोप्रायटर इज गिवर. सेम एंट्री पुढची काय आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके, काय एंट्री केली, मशिनरी अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल. मशिनरी हे रिअल अकाउंट आहे, प्रोप्रायटर कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे. डेबिट क्रेडिट. आपल्या बिझनेसमध्ये काय आलीत ना आता, मशिनरी. मशिनरी कम्स इन, हु इज द गिवन, प्रोप्रायटर इज गिवर. आलं. आता पुढं काय आलं आता, कॉम्प्युटर आलं. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल. दोघंही कॉम्प्युटर रिअल अकाउंट, कॅपिटल पर्सनल अकाउंट. डेबिट क्रेडिट. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं ना आता, कॉम्प्युटर कम्स इन, हु इज द गिवर, प्रोप्रायटर इज गिवर. कळलं तुम्हाला इथनं. आपण एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा ह्या ज्या एंट्रीज येतात त्याला आपण काय म्हणतो, बिझनेस स्टार्ट एंट्रीज. बिझनेस स्टार्ट एंट्री. ओके, 1, 2, 3 आणि 4. आता आपल्याला फक्त शेवटचं बघायचं आहे, ते म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम. काय म्हणलं आपण, कुठलाही खर्च झाला त्याला आपण काय करायचं, डेबिट द्यायचं. कुठलंही इन्कम झालं, इन्कम अकाउंटला आपण काय करायचं, क्रेडिट करायचं. इन्कम अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ क्रेडिट बॅलन्स. एक्सपेन्सेस अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ डेबिट बॅलन्स. आता पुढच्या ज्या एंट्रीज आहेत त्या आपण इथनं पास करून देऊया. शेवटचं आहे एक्सपेन्सेस अँड इन्कम एंट्रीज. झोपू नका, झोपू नकोस. आता पेड एनी एक्सपेन्सेस रुपीज. आता इथं आपण सॅलरी कॅशमध्ये पण पेड करतो आणि सॅलरी आपण चेकमध्ये पण एंट्री करतो. आता इथं आपण 2 एंट्री पास करूया. पहिली एंट्री पास करू, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. दुसरी एंट्री पास करू, सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अशा आपण 2 एंट्री इथनं पास आउट करूया. आता पहिली एंट्री काय होईल, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल. कॅश कुठलं अकाउंट आहे, रिअल. सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. रिझल्टमध्ये काय येणार, सॅलरी इज ॲन एक्सपेन्सेस. इथे काय मेन्शन केलं, कॅश गोज आउट.
कॅश गोज आउट. बरोबर आहे. आता ती सेम सॅलरी समजा आपण चेकने पेमेंट केलं, काय करणार? सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. सॅलरी कुठला अकाउंट आहे? नॉमिनल. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे? पर्सनल. ओके. डेबिट आणि क्रेडिट. सॅलरी इज ॲन एक्सपेन्सेस. हू इज द गिवर? बँक ऑफ इंडिया इज गिवर. बँक ऑफ इंडिया इज गिवर. तसं आपल्याला कमिशन कॅशमध्ये मिळालं, काय एंट्री करणार? कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. चेक मिळवता एंट्री काय करणार? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. दोन एंट्री करूया. कॅश अकाउंट डेबिट, कमिशन रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. ओके. कॅश हे कुठलं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. कमिशन रिसिव्ड हे कुठलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट क्रेडिट. कॅश कम्स इन, रिअल अकाउंटचा नियम. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. कमिशन रिसिव्ड इज ॲन इन्कम. जसं येत ना आपण अशी एंट्री पास केली, राईट. आता हेच कमिशन समजा मला चेकने मिळालं तर मी काय करतो? बँक ऑफ इंडियाचा मध्ये आपण तो चेक भरणार. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. बँक ऑफ इंडिया हे कुठलं अकाउंट आहे? पर्सनल. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण त्याला? इथं आता कमिशन रिसिव्ड हे कुठलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. ओके. डेबिट क्रेडिट. हू इज द रिसिव्हर? बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. ओके. आणि कमिशन रिसिव्ड इज ॲन इन्कम, असं इथनं आपण मेन्शन करू शकतो. ओके. अशा प्रकारे मी तुम्हाला आज परचेसच्या एंट्री कशा करायच्या, सेल्सच्या एंट्री कशा करायच्या, बँकेच्या एंट्री कशा करायच्या, बिझनेस स्टार्ट कशा एंट्री करायच्या आणि एक्सपेन्सेस इन्कमच्या एंट्रीज कशा करायच्या, हे सर्व प्रकारच्या एंट्रीज मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. याचा सर्वांनी काळजीपूर्वक पुन्हा एकदा व्हिडिओ बघायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व गोष्टी करायच्या. ओके. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर वाकडेवाडी पुणे 3. माझं नाव प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.